नमस्कार मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगताना आपण अनेक क्रांतिकारकांचे नाव घेतो, पण काही वीर असेही होते ज्यांनी ब्रिटिश सत्तेला अक्षरशः हादरवून सोडले. तरीही इतिहासाच्या मुख्य प्रवाहात त्यांना पुरेसे स्थान मिळाले नाही. आज आपण अशाच एका महान आदिवासी योद्ध्याची कथा जाणून घेणार आहोत. ते म्हणजेच तंट्या भील, ज्यांना आपण प्रेमाने तंट्या मामा असेही म्हणतो. गरिबांचा तारणहार, अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला योद्धा आणि ब्रिटिशांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरलेला हा वीर आजही लाखो आदिवासींच्या हृदयात जिवंत आहे. तंट्या भील यांचा जन्म सुमारे 1840च्या आसपास मध्य प्रदेशातील निमाड भागात भिल्ला आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भाऊ सिंह भील हे कष्टकरी आणि स्वाभिमानी होते. बालपणापासूनच तंट्या जंगलात वाढले. धनुष बाण चालवणे, जंगलातील वाटा ओळखणे, प्राण्यांच्या हालचाली समजून आणि कठीण परिस्थितीत जगणे ही त्यांची ताकद होती. ज्या काळात झाशीची राणी रणांगणात रणचंडी बनून लढत होती, ज्या काळात तात्या टोपे इंग्रजांना उलकावणी देत होते, त्याच काळात सातपुड्याच्या घनदाट अरण्यात एक असा हात तंट्या मामा वादळी वणवा पेटला होता, ज्याने ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवून दिली. तो कोणताही राजा नव्हता, त्याच्याकडे कोणताही शाही सेना नव्हती, पण त्याच्या एका हाकेवर हजारो धनुष्य ताणली जायची. ज्याच्या पावलांच्या आहाटाने इंग्रज अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरायची. तो मातीचा लेख, अधिक क्रांतिकारक, गरिबांचा कैवारी, क्रांतिसूर्य तंट्या भील म्हणजेच तंट्या मामा. ज्या सातपुड्याच्या कडेकपाऱ्यांमध्ये इंग्रज पाऊल टाकायला घाबरायचे, त्याच सातपुड्याचा तो अनभिषिक्त राजा होता. इंग्रजांनी त्याला डाकू किंवा बागी म्हटले. त्याला या देशातील लाखो शोषितांनी, वंचितांनी आपल्या हृदयावर कोरले आणि नाव दिले तंट्या मामा. 1842च्या सुमारास मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील पंढरी या चिमुकल्या गावात एका पराक्रमी भिल्ल परिवारात तंट्या मामाचा जन्म झाला. वडिलांचे नाव भाऊ सिंग. लहानपणापासूनच जंगलाची प्रत्येक वाट पाहण्याचे, प्राण्यांचे आवाज आणि धनुष्य बाणाचा अचूक वेध तंट्याच्या रक्तात भिनला होता. पण तो काळ इंग्रजी राजवटीच्या शोषणाचा काळ होता. गोरगरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांची जमीन सावकार बळकावत होते. इंग्रज अधिकारी आणि जुलमी जमीनदार गरिबांचे रक्त शोषत होते. तंट्याच्या डोळ्यासमोर त्याच्या स्वतःच्या जमिनीवर सावकारांनी कब्जा केला. न्यायाची मागणी करायला गेल्यावर त्यालाच तुरुंगात डांबण्यात आले. अन्यायाच्या याच दहाक भट्टीतून एका सामान्य भिल्ल तरुणाचा पराक्रमी क्रांतिकारक म्हणून जन्म झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर आणि हा तंट्या मामा आदिवासी समाजातील महान स्वातंत्र्य सैनिक होते. ब्रिटिशांनी त्यांना दरोडेखोर म्हटले, पण सामान्य जनता त्यांना गरिबांचा तारणहार आणि भारतातील रॉबिन हुड म्हणून ओळखत होती. त्यांचं पूर्ण नाव तंट्या भील म्हणजेच तंट्या मामा. जन्म 1840, परंतु काही ठिकाणी 1842 असेही काही लेखामध्ये नमूद केलेलं आहे. 1840 आहे, परंतु काही स्रोतांमध्ये 1842 असेही नमूद केलेले आपल्याला दिसतं. त्यामुळे त्यावर थोडंसं शंका आहे. जन्मस्थान त्यांचा पंधाना परिसर, निमाड आणि आजचा तो खांडवा जिल्हा आहे आणि हा जिल्हा मध्य प्रदेशात येतो. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ सिंह भील, भिल्ल आदिवासी समाजाचे होते. तंट्या यांचे बालपण जंगलात आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे काय झालं की लहानपणापासूनच त्यांना धनुष्यबाण, तलवार आणि जंगलातील जीवनाचे एकदम उत्कृष्ट ज्ञान होते. ते एकदम धाडसी, चप्पळ आणि न्यायप्रिय होते. ब्रिटिशांविरुद्ध संघर्षे त्यांनी 1857च्या जो उठाव होता, त्या उठावानंतर ब्रिटिशांनी आदिवासींवर एकदम अन्याय सुरू केला. जादा कर आणि जमिनी हिसकावून घेण्याचे प्रकार त्यांनी वाढवले आणि याच अन्यायाविरुद्ध तंट्या भील यांनी जेव्हा स्वतःच्या जमिनी इंग्रजांनी हिसकावल्या, तेव्हा सशस्त्र लढा त्यांनी उभारला आणि ब्रिटिश सरकारी खजाने
आणि श्रीमंतांचे धन लुटून ते गरिबांमध्ये वाटायला लागले. त्यामुळे त्यांना तंट्या मामा आणि भारतीय रॉबिन हुड म्हणून लोकांनी मान दिला. त्यांनी जवळपास 12 वर्षे गनिमी काव्याच्या पद्धतीने ब्रिटिशांना झुंज दिली. परंतु अचानक ब्रिटिश सैन्याला तंट्या मामा अनेक वर्षे पकडण्यात आले नाहीत. अखेर विश्वासघातामुळे ते 1889 मध्ये पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून मृत्यूदंड ठोठावण्यात आला. तुरुंगातून सुटल्यावर तंट्याने नांगराची फाल सोडून हातात धनुष्यबाण आणि कुऱ्हाड घेतली. त्याने 7 पुड्याच्या कडेकपाऱ्यातून तरुण सैन्याची एक भक्कम फळी उभारली. हे युद्ध केवळ जमिनीसाठी नव्हते, तर ते अस्मितेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी होते. तंट्या मामाची कार्यपद्धती अतिशय विलक्षण होती. इंग्रजांचा खजिना लुटायचा, सावकारांचे धन लुटायचे, पण ते स्वतःसाठी नाही. ते सर्व धन तो गोरगरीब, अनाथ आणि मुलींच्या लग्नासाठी मोफत वाटून टाकायचे. ब्रिटिश वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा ज्याची दखल घेतली आणि ज्याला द इंडियन रॉबिन हुड म्हटले, तो तंट्या मामा होता. गरिबांसाठी तो साक्षात देवदूत होता, तर इंग्रज अधिकाऱ्यांसाठी साक्षात काळ होता. गनिमी काव्याने इंग्रज सैन्यांवर अचानक जंगलातून हल्ला करायचा आणि इंग्रज पळून जायचे. गनिमी काव्याचा असा वापर की इंग्रज सरकार चक्रावून गेले. तंट्या आज येथे आहे असे वाटतानाच तो 50 मैल दूर इंग्रजांच्या छावणीवर छापा टाकायचा. मेजर पेरी आणि कर्नल वॉर्ड सारखे दिग्गज ब्रिटिश अधिकारी तंट्याच्या पकडण्यासाठी वर्षानुवर्षे जंगलात भटकत राहिले, पण तंट्याची सावली त्यांच्या हातात लागली नाही. ज्या वीराला इंग्रजांची महासत्ता आणि बंदुका झुकावू शकल्या नाहीत, त्या वीराचा घात केला तो दुर्दैवाने आपल्याच माणसाने. गणपत नावाच्या एका विश्वासघातक्याने इंग्रजांच्या पैशाच्या आमिषाला बळी पडून 1889च्या रक्षाबंधनाला तंट्या मामांना दगाफटका करून पकडून दिले. जेव्हा त्यांना न्यायालयात नेण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एकदम भीती नसल्याची त्यांचा चेहरा दिसायचा आणि एकदम धाडसाने निर्भयपणे न्यायालयासमोर उभे राहायचे. गळ्यात साखळदंड, पण डोळ्यात स्वाभिमानाची आग होती. जबलपूरच्या न्यायालयात जेव्हा तंट्या मामांना उभे केले गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेषा नव्हती. त्यांच्या डोळ्यात तो होता केवळ इंग्रजी राजवटीबद्दलचा तिरस्कार. 4 डिसेंबर 1889 या एका काळ्या दिवशी इंग्रजांनी या महामानवाला फाशी दिली, पण ते केवळ तंट्याच्या शरीराला मारू शकले नाहीत. त्याच्या मनात पेटलेली स्वातंत्र्याची आणि क्रांतीची ज्वाळा ते विझू शकले नाहीत. आजही 7 पुड्यांच्या वाऱ्यामध्ये तंट्या मामाच्या धनुष्याचा टणत्कार ऐकू येतो. आजही त्यातल्या मातीत त्यांच्या रक्ताचा सुगंध दरवळतो. तंट्या मामा केवळ एक व्यक्ती नव्हते, ती एक विचारधारा होती. शोषणाविरुद्ध धडकणारा अंगारा, गरिबांचा भक्कम पाठीराखा आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित झालेला महानायक. ज्या मातीत अशा वीरांनी जन्म घेतला त्या पावनभूमीला आणि क्रांतीसूर्य तंट्या मामांच्या पवित्र स्मृतीस माझा शतश प्रणाम. मित्रांनो, अशी होती ही तंट्या मामांची स्वातंत्र्यासाठी, गरिबांसाठी झगडणाऱ्या तंट्या भिलची कहाणी. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून जरूर कळवा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन आदिवासी क्रांतिकारकांचा एकदम दमदार इतिहास घेऊन. तोपर्यंत बाय.